सर्वांना नमस्कार. ह्या गेल्या महिन्यातल्या 11 तारखेला जिल्हा नियोजनची बैठक झाली. माननीय चंद्रकांत दादा पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला बैठक झाली. आणि 11 तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला की ह्या जिल्ह्यामध्ये असणारा जे 2 नंबर धंदा आहे, मटका, बेकायदेशीर दारू, वाळू, जुगार आणि असे गुटखा, मावा हे सगळे अनधिकृत चाललेलं आहे. ह्याला कुठेतरी आळा बसावा आणि प्रत्येक स्टेशनमध्ये असणारा जो पी आय आणि त्या पी आयने नेमलेला जो माणूस आहे, जो हप्ता घेतो आणि त्या हप्ता घेण्याच्या नादामध्ये, पैसे कमवण्याच्या नादामध्ये सर्वसामान्य लोकांकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. कारण सर्वसामान्य जनता ही पॉलिटिशियनचा न्याय मागण्यासाठी तिथं जात असताना त्या ठिकाणी पॉलिटिशियनला न्याय मिळत नाही. कारण भांडणं करणारा, मारामारी करणारा आणि मार खाणारा सुद्धा पॉलिटिशियन दोन्ही ग्राह्य धरले जातात. ज्याला मारहाण केली, ज्याच्यावर अन्याय झालाय, तिथं सुद्धा त्याला हप्ता वसुली केली जाते. आणि ह्या 2 नंबर धंद्यामुळं, मटक्यामुळं एवढं सगळं सुशिक्षित बेकार मुलं बर्बाद झालेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याच्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसावा ह्या संदर्भात मी जिल्हा नियोजनमध्ये 11 तारखेला विषय मांडला. आणि SP साहेब ह्याला सगळ्या कारणीभूत SP साहेब आहे, त्यातले PI सगळ्या तालुक्यातले 10च्या 10 तालुक्यातले PI ह्याला ही कारणीभूत आहेत. आणि असा विषय मांडल्यानंतर तिथं मी म्हटलं हप्ता घेण्याबद्दल आमचं दुमत नाही, पण किती हप्ते घ्यावायचं, एखादा नवीन एखादा त्यात कराय आला तर त्याला पाग विषय संपवून टाकायचा, त्याच्यावर असं गुन्हा दाखल करायचे की त्याला पूर्ण संपवून टाकायचे. अशा पद्धतीचा विषय मांडल्यानंतर 11 तारखेला मांडला. त्याच्यानंतर मला 11, 12 मी 15 तारखेला मुंबईला गेलो आठवले साहेबांकडे. मला 17 तारखेला पोलीस स्टेशन मधनं SP ऑफिसमधनं फोन आला की तुम्हाला बारावकर मॅडम ॲडिशनल DYSP त्यांचा फोन आला त्यांच्या माणसाचा की ॲडिशनल मॅडमनं तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तातडीने हजर व्हा आणि तुम्हाला नोटीस काढलेली आहे. मी म्हणलं कशाची नोटीस काढले, तर ते म्हणले तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला हे ऑर्डर केलेला आहे, त्या आम्हाला SP असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंटला 2 नंबर धंदे चालू आहेत, मटका चालू आहे, असं एकही रिपोर्ट नाही किंवा एकाची तक्रार नाही आणि तुम्ही तातडीने हजर व्हा अशा पद्धतीने मला त्याने फोन आला. मी म्हटलं तुम्ही नोटीस काय असेल ते मला व्हॉट्सअप करा. त्याने व्हॉट्सअप केली मला नोटीस. त्याच्यानंतर 2 दिवसानं परत आटपाडी पोलीस स्टेशनने अमोल खरात म्हणून नावाचा एक PSI नवीन आलेला आहे, त्याचा फोन आला की आम्हाला वर्ण बर्डन यायला लागलंय आणि तुम्ही तातडीने हजर व्हा. म्हणलं काय झालंय, तर ते म्हणले नोटीस आलंय. मी त्यांना सांगितलं मी माझा काय 2 नंबर धंदा नाही, माझा काय दारूचा धंदा नाही, माझा जुगार नाही आणि माझं कुठल्याही 2 नंबर. मी प्रश्न 11 तारखेला जिल्हा नियोजन मधनं उपस्थित केल्यामुळं हा माझ्यावर बर्डन आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. मी येईल ना 4 दिवसांनी येईल, 5 मला साक्ष द्यायचे ना, देतो ना मला, एवढी कसली काय. आणि ज्या घाय करायचे असतात ते 2 नंबर धंदे बंद करा. हप्तेवाला या ठिकाणी आटपाडी तालुक्यामध्ये हा प्रमोद रोडे नावाचा इथं एक दलाल आहे पोलीसमध्ये. तो दलाल सगळ्या तालुक्याचे पैसे गोळा करतो, त्याला अटक करायला म्हणलं, त्याची चौकशी करा. त्यानं आज त्याच्यानं मला वाटतं मागल्या आठवड्यात त्याने एक मोठी बिल्डिंग बांधली आणि त्याच्या जागाद्वारे सगळ्यात 2 नंबर धंदेवाल्याचे येते, त्याला अटक करा म्हणलं. त्याला त्या विट्यामध्ये खाडे नावाचं किरण खाडे म्हणून आहे पोलीस, त्याला अटक करा. मला अटक करून काय करायचं किंवा माझी चौकशी करून काय करणार आहे तुम्ही सांगा म्हणलं त्या मॅडमला, ॲडिशनल DYSP ना, की माझी चौकशी करू नका, मी येणार आहे, मी काय चोर नाही, मी काय पळून गेलो नाही. त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं की आठवले साहेबांच्या केबिनमध्ये बसलेला आहे. आमची त्याने काय केलं, रात्रीचं 18 तारखेला आला फोन, 19 तारखेला माझ्या घरी 112 गाडी आणि 8-10 पोलिस घेऊन माझ्या घरी रात्री 11 वाजता गेले. रात्री माझी चौकशी करायला गेली. चौकशी ह्यांची झाली पाहिजे होती, तर त्या ॲडिशनल मॅडमनं, बारावकर मॅडमनं माझी चौकशी रात्री 11 वाजता पोलिसांची गाडी घेऊन आमच्या सगळ्या घरचे, माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, आई माझी आजारी आहे, सिरियस आहे, माझे भावाची मुलं आहेत, सगळे बाचे आहेत, सगळ्या उठून तिथं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आणि कुठेही मला विचारायला लागली हा कुठे गेलेत म्हणून, कारण मी हितला रहिवासी गेले, मी
माझा जन्म इथला आहे, माझा आज वय 55 आहे, मी इथं सगळ्याला ओळखतो, मला लहानापासून मोठ्यापर्यंत ओळखतो. पण ही नवीन मला दडपण आणण्याचा प्रयत्न, माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आटपाडी पॉलिटिशियन केलेला आहे. ह्या बहिरला मी बोललो की मी आलो 20 तारखेला, बहिर साहेबाला म्हणलं की बहिर साहेब तुम्ही माझ्या घरी गाडी पाठवायचं काय काम आहे, तुम्ही मला साधा फोन केला असता तर मी काय आरोप आहे का म्हणलं, माझा 2 नंबर धंदा. बहिर साहेब ह्या तालुक्याचं PI म्हणतो मला ह्यातलं काही माहित नाही, आणि सही तर त्यांची आहे, मी तुम्हाला दाखवतो. सही हे बारावकर मॅडमनं दिलेलं पत्र आहे, मला नोटीस दिलेलं आहे, तुम्ही तातडीनं अवैध धंद्याविषयी तुम्ही तातडीनं खुलासा करा. ही पैसे खाणार, हे SP खाणार, बारावकर मॅडम खाणार, डिपार्टमेंट खाणार. त्यांचं म्हणणं आहे की खालपर्यंत वरपर्यंत आम्हाला पैसे द्यावे लागते. त्यामुळे किमान ह्या तालुक्यातनं महिन्याला 1-2-3 कोटी रुपये तर आम्हाला पैसे गोळा करायचे असते. त्याच्यामुळे आम्हाला वाटत झालं आता खुलेआम चालू आहे. पूर्वी होतं जरा आडणं होतं, थोडस जरा भेट होती चौक, आता खुलेआम मटका चालू आहे. खुलेआम दारू चालू आहेत, बेकायदेशीर दारू चालू आहेत, खुलेआम क्लब चालू आहेत. म्हणजे ह्या पोलीस स्टेशननं पूर्ण परवानगी दिलेली आहे 2 नंबर धंद्यावाल्यांना. आणि केसेस कुणावर करतात? कार्यकर्ता. आता मेन बुकेवाल्याला कुणाला धरलं जात नाही. कार्यकर्ता त्यातला कुठला तर दारुडे आणायचा पोरगा, त्याला 100, 500, 1000, 2000 त्या बायकोला द्यायचं, त्या गुन्हा दाखल करा म्हणायचं. आणि त्यांना ह्यांना महिन्याला 5-6, 10,000, 10-20 केसेस झालं. आणि अशा पद्धतीनं रात्री 11 वाजता येऊन माझ्या घरी दहशत माजवली, माझ्या घरच्यांना सगळ्यांना उठवलं, माझ्या घरी जाऊन तपास केला ज्यांनी की कुठं मी काय लपून बसले का, माझ्या घरी जाऊन आले. माझी आई सिरियस आहे, तिला सुद्धा उठवण्याचा यांनी प्रयत्न केला. कुठाही मुलगा म्हणजे एवढी दहशत माजवण्याचा प्रयत्न या आटपाडी पॉलिटिशियन केलाय. त्यांच्यावर सुद्धा मी त्यांना आता त्याच्यानंतर मी त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा पद्धतीने मी SP मागणी केली. मी ज्या वेळेला 20 तारखेला आलो त्यावेळेला मला हे घरच्यांनी अक्षरशः रडत सांगितलं की असे पोलीस आले होते. तरी पण मी गप्प बसलो, म्हणलं ठीक आहे आधी मॅडमला जाऊन भेटू. बारावकर मॅडमला गेल्यानंतर बारावकर मॅडम मी असं केलं नाही म्हणले, ती फक्त त्यांचा काय म्हणायचं ना, माझ्या आदेशाचे पालन केलं त्याने. आपण रात्री जायचं का, दिवसा यायचं, मला फोन करताय ना, रोज फोन करताय मला, तुम्ही फोन करायचे काय, मला फोन केला तर मी येतोय ना तुमच्याकडे. मग अशा पद्धतीनं पदाचा गैरवापर करून मी केवळ 2 नंबर धंद्याविषयी, हप्ते खात्याविषयी बोलल्यामुळं ह्या सांगली जिल्ह्यातल्या SP संदीप घुगे साहेब, ऍडिशनल DYSP बारावकर मॅडम त्यांना इतकी चीड आली, त्यांनी माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि दडपण आणल्यामुळं मी 9 तारखेला, उद्याच्या तारखेला त्यांच्यावर बेमुदत धरणे आंदोलन करणार होतो. धरणे आंदोलन मी तसं त्यांना पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. मी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, तिथं जाऊन पत्र दिलं, समित कदमला पत्र दिलं जनस्वराजचे, परत आपल्या गोपीचंद पडळकर आमदार यांना पत्र दिलं, पालकमंत्र्याला पत्र दिलेलं. आणि त्यांनी आता 2 दिवस झालं माझ्यावर इतका दबाव आणण्याचा प्रयत्न केला की म्हणले आता परवानगी द्या. मी पेरोलीची परवानगी घेतली, मला आंदोलन करायचं, मला पाल टाकायचंय म्हणून. आणि त्याने काल सांगितलं की तुम्हाला परवानगी मिळत नाही, कारण परवानगी कलेक्टरचा आदेश आहे की ह्या तारखेला बेकायदेशीरता कलेक्टरचा आदेश आहे की तुम्ही ते आंदोलन करू शकत नाही. आता अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं. एक मिनिट, हा ही पत्र आहे की जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे आदेश क्रमांक 1 कार्यान्वयन 6 RR 338/224 दिनांक 23/2/2024 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चे, आंदोलन, निदर्शन याबाबत खालील निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पूर्णपणे मला मनाई केलेलं आहे उद्याचे आंदोलन करण्याला, कारण माझं आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. हे सगळे धंदे अवैध सगळे धंदे, मटक्यापासून जेवढे धंदे आहेत ते सगळे धंदे बंद करण्यासाठी मी बेमुदत आंदोलन करणार होतो. त्यामुळे मला काल त्याने परवानगी माझी काल नाकारलेली आहे. त्याने परवानगी तुम्ही करू शकत नाही, आणि केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतील. आता आपले सर्वसामान्य कार्यकर्ते असल्यामुळं आपण ते निर्णय मी आंदोलन करणारच आहे. मी काय त्यांना कुठल्याला मी त्यांना भीक घालणार नाही किंवा मी त्यांना भेटणार नाही.
मी आंदोलन 100% उद्याच्या 9 तारखेला सोमवारी आंदोलन करणार आहे. परंतु धरणे आंदोलन बेमुदत करण्याविषयी मी आता त्यांचा निदर्शन करणार आहे. एक तासभर निदर्शन करून सगळे मुद्दे मांडणार आहे की त्यांनी ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये संदीप गुडगेंना किती पैसे मिळतात, बारवकर मॅडमला किती पैसे मिळतात, असे ही कुत्री पाळलेले प्रमोद रोडे सारखे कुत्री सगळ्या तालुक्यात पाळलेले आहेत. ह्या कुत्र्यांना कोण बंदोबस्त करणार? ह्या तालुक्यात ज्या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये आरोग्य ह्यांच्या हातात सत्ता दिली का? सर्वसामान्य लोकांचा कोण प्रश्न मांडणार? कुणी ह्यांची वाचा फोडणार? आज सर्वसामान्यांच्या घरामध्ये नोकरी नाही त्या, या नोकऱ्याच्या आपापल्या नोकरी सुशिक्षित पोरं कमी वेळेमध्ये पैसे मिळण्यासाठी मटका खेळतात आणि मटक्यामध्ये एकही पोरगा चांगला झालेला नाही. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरं मोडली आणि ह्याच्यामुळे पोरं व्यसनाधीन झाले. त्याच्यामुळं हा धंदा तातडीने बंद करण्यात यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्यामुळं आम्ही उद्याच्या 9 तारखेला, मला वाटत नाही आजपर्यंत आता आंदोलन बंद होईल, पण आमचं म्हणणं असं होतं की आम्ही ते गेल्यानंतर कलेक्टर साहेब, SP आणि जिल्हा आणि पालकमंत्री यांची 12 तारखेला बैठक झाली. मी निवेदन दिल्यानंतर 12 तारखेला बैठक या पालकमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा चांगले खडसावून सांगितले की तातडीने हे धंदे बंद झाले पाहिजे, तातडीने हे धंदे बंद झाले. परंतु कुठलाही काही त्याचा परिणाम झाला नाही, उलट वाढायला लागले. ती काय म्हणते ती एक आंदोलन, आतापर्यंत कुणी आंदोलन केलं नव्हतं, एक आंदोलन काय फरक पडते? एक हप्ता की आता एका हप्त्याला जर लाख असेल 10 लाख रुपये हप्ता देतो आम्ही. आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा दर वाढतो, पोलिसांची किंमत वाढते ते, परंतु हप्ते ही काही बंद होत नाही. त्यामुळे आमची प्रामाणिक आपल्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही ह्या ठिकाणी कुठल्याही SP ला किंवा ह्या प्रशासनाला भीक घालणार नाही किंवा ह्यांना भेटणार नाही. त्यांनी जर तातडीनं त्याची कारवाई झाली नाही केली किंवा ह्याने आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही काय भेटणार नाही. आम्ही चौघडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराखाली या ठिकाणी आम्ही कार्य करतोय. केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे माणसं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मांडणारे माणसं आहे, महात्मा फुलेला मांडणारी माणसं आहे. त्यामुळे सगळ्या लोकांच्या ह्या महापुरुषांच्या विचारानं पायक झालेले आम्ही गेले 40 वर्ष चळवळ चालवतोय. आम्हाला जर कोणी या ठिकाणी दम देत असेल किंवा आम्हाला जर कोणी काय पोलिसांच्या कर्वे मारहाण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती कदापि आम्ही सहन करणार नाही. त्या असल्या ह्याला तुमच्या धमकीला आम्ही भेटणारी माणसं नाही. 100% आमच्यावर गुन्हे दाखल करा. ह्या संदीप घोगे नावाचा ह्या ठिकाणी बसलेला आहे एक फार मोठा डोमकावळा आहे त्या जिल्ह्याला बसलेला, आणि तो बसताना असा बघतो की मी त्यातला नाही, मी तुकाराम महाराजसारखा तो बघतो कुणाला काय, पण त्याचं सगळं कटकारस्थान चाललेलं आहे. हे 2 नंबर धंदे सगळ्या ठिकाणी या ठिकाणी चाललेला आहे. मी कालच तुम्हाला सांगतो या ठिकाणी अधिक माहिती काढली ह्या 2 नंबर धंद्यापायी, आणि ह्या सर्वसामान्यांचे हाल कसे होत चाललेले आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नाही. ह्या ठिकाणी आता आटपाडी बाजार आहे, आटपाडी बाजार सारखे सगळ्या जिल्ह्यामध्ये बाजार आहेत. 2 नंबर ह्या ठिकाणी चोरी करणारे, मोबाईल करणारी माणसं, निमा पैसा पोलिसांना जातोय. त्यांना सगळी माहिती आहे चोर कोण आहे ती. निमा पैसा पोलिसांना जातोय आणि निमा हे घेऊन जातात. प्रत्येक घरफोडी झाली, किती मोठी घरफोडी होऊ द्या, पोलिसांना विचारल्याशिवाय कुठलाही घरफोडीदार चोरी करत नाही. निमा पैसा पोलिसांना जाते आणि निमा घेऊन जाते. आता वास्तविक आता झाडाचं एवढं मोठं प्रकरण, कारण ते राज्य लेवलचं केंद्र लेवलचं प्रकरण असल्यामुळे ती प्रकरण त्यांना मिटवता आलं. नाहीतर असे 5 लाख 10 लाख 20 लाख 30 लाख असे प्रकरण ही पोलिटिशियन मॅनेज करून मिटवतात. सगळीच पोलिस चांगली नाहीत अशातला भाग नाही. एखादं चांगलं कर्तव्यदक्ष पोलीस असेल, अधिकारी असेल, त्याचं आमचे मनापासून अभिनंदन करतो काय. परंतु आता 99.99% अधिकारी सगळे भ्रष्ट आहेत, सगळे 2 नंबर धंद्याचे माणसं आहेत. ह्या ठिकाणी तुमचा रोडे असू द्या किंवा किरण खाना विठ्ठलाचा असणारा, ह्या माणसाचा बंदोबस्त केला पाहिजे आणि करेक्ट असा आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. मुख्यमंत्री साहेब आपण जिल्ह्यात लक्ष घाला, या ठिकाणी चाललेले जे अवैध धंदे आहेत ते बंद करा, एवढंच आपण या ठिकाणी विनंती करतोय. आणि या ठिकाणी अधिक माहिती काढतोय तुम्हाला की तुम्हाला सुद्धा शॉक बसण्यासारखं काम आहे की ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय तर काय. ह्या पैशासाठी सांगली मिरज शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मटका खुलेआम सुरू आहे, ती त्यांना माहित आहे. पण ती काय करते ते माझा जबाब घेतला त्याने की तुम्ही आम्हाला स्पॉट सांगा
कुठे कुठे मटका घेते ते, कोण मटका घेतोय, त्याचा मटका बुक कोण आहे, पैसे खाणार हे, आम्ही वाईट होणार. म्हणजे ही त्यांचा धंदा चालू. मी म्हणलं मॅडम तुम्ही पैसे खाता का नाही, हप्ता तुम्हाला येते, त्याला विचारणार वाढेला कुठं हप्ता चालायचे म्हणून, त्याला विचारायला किराणा खाण्याला कुठे कुठे मटका चालायचं, पैसे खाताना तुम्हाला गोड वाटतंय. आम्ही एखादी तक्रार केली तुम्हाला एवढं झोंबलं की आमच्यावर डायरेक्ट आम्हाला अटक करायला निघाला तुम्ही. अशा पद्धतीची ह्यांची वागणूक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही कुठलीही आतापर्यंत यांनी कारवाई केली नाही. आता 11 तारखेपासून आज आज 7 तारीख आहे, 7 तारखेपर्यंत गेल्या महिन्यावर एकही कारवाई झालेली नाही आणि ह्यांना कुठलाही फरक पडणार नाही. तरी पण आमच्या लोकशाही मार्गाने आपण आमचा लढा चालूच ठेवणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखाच्या जवळ 150 मीटर अंतरावर महापालिका आयुक्तांची खोकी काढताना, आता जे महाआयुक्तांनी जे सत्यम गांधी आयुक्तांनी जे खोकी काढले अतिक्रमणामध्ये सांगलीमध्ये, त्या जी अतिक्रमण काढलं, त्या अतिक्रमण काढताना त्याच्यामध्ये गांजा विक्री करत होते सगळे लोक, व्यापारी विक्री करत, त्याच्यामुळे खोकी काढली असं आयुक्तांना सांगितल्यामुळं, परंतु कुठल्याही त्याच्यावर कारवाई केली नाही त्या एसपीने. दुसरं, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मधून सोनं चोरी प्रकरणातील आरोपी सोडून गाडी घेऊन, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मधून सोनं चोरी प्रकरणातील आरोपी सोनं चोरून गाडी घेऊन पोलीस स्टेशन मधून निघून गेला असून पोलीस त्या तिथल्या इन्स्पेक्टरने त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. तिसरं, कवटेमांग पोलीस ठाण्यामध्ये महसूल विभागाने जप्त केलेली वाळूची गाडी आणि वाळू दोन्ही विकलेल्या पोलीस ठाण्यावर आरोप झालेला आहे. यापर्यंत सुद्धा पोलीस निरीक्षकांना त्यांना निलंबित केलेलं नाही. या प्रकरणी त्याला कुठलीही त्यांची चौकशी झालेली नाही. त्याच ठिकाणी याच कवटेमंकाळमध्ये एका शिक्षण संस्था चालकाने कर्मचारी महिलेशी असभ्य वर्तन केले. दुसऱ्या प्रकरणात शाळेच्या मुलांना मारहाण, निकृष्ट अन्न खायला घातले, चाचणी कारवाई केली नाही, पालकांचे आंदोलन झाले. या प्रकरणी आपण का कारवाई केली नाही असं आम्ही एसपीना विचारलेलं आहे. संजय नगर पोलीस स्टेशन हद्दीत लोकांना लुबाडणाऱ्या होमगार्डवर गुन्हा दाखल करून सांगली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना आरोपी करण्यात आले नाही. आपण कोणाला नोटीस बजावली का किंवा चौकशी केली का याचे काही उत्तर आलेलं नाही. आता सध्या जे परवा जे क्रिकेट झालं आपलं ह्याच्यावर T20, ह्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आहे, मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये बेटिंग चालू झालं. आतापर्यंत आपण एकाही आरोपी सापडत नाही. विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सोनं प्रकरणाची एक वादग्रस्त बनली आहे अशी चर्चा जोरात सुरू आहे. पोलीस चौकशी केली आहे का? अशा प्रकारे अनेक प्रकारे ह्या लोकांनी, ह्या संदीप घोगे साहेबांनी सगळे मॅनेज करून मिटवलेलं आहे. सगळ्याला पैशाच्या महाग लागलेले लोक आहेत. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे. शांतता सुव्यवस्था राखण्याचं पूर्णपणे ही संदीप घोगे एसपी हा अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री, माननीय ह्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांना आमची हात जोडून विनंती आहे की ह्या संदीप घोगे नावाचा हा राक्षस आहे, ह्याचा पूर्णपणे आपण बंदोबस्त करावा आणि इथले जे 2 नंबर धंदे चालले ते पूर्णपणे बंद करावे एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्याच्या 9 तारखेला आम्ही ह्या ठिकाणी निदर्शन करणार आहे एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.